बऱ्याच लोकांना आपण निमंत्रित केलं, मग ते वेगवेगळ्या क्षेत्रातीत असतील. जसं सकाळी एक आर्टिस्ट आले होते, तर असंच एक व्यक्तिमत्व जे आमच्या तालुक्यातून आलेलं आहे. आमचा रायगड जिल्ह्यातील तळा तालुका, या तालुक्याचं एक सामाजिक नेतृत्व, एक राजकीय नेतृत्व. मी सन्माननीय राम चाळके महाराज यांना विनंती करतो की आपण यायचं आहे आणि एक छोटासा सन्मान आमच्या या मंडळाच्या वतीनं त्यांचा घेतोय. अतिशय सुंदर असं काम तालुक्यामध्ये, राजकीय असू दे किंवा सामाजिक असू दे, अशा पद्धतीचं काम होतं आहे. मी सुबोध महाराज आणि राजाभाऊ यांना विनंती करतो की आपण, राजाभाऊ, आपण या सन्माननीय माऊलींचा सन्मान घ्यायचा आहे. जाऊ मध्ये. धन्यवाद चाळके साहेब, आपण या कार्यक्रमामध्ये उपस्थिती दाखवलीत आणि आम्हाला, कारण आपल्यासारख्या माणसांकडून प्रेरणा आम्ही घेत असतोय. लाख लाख धन्यवाद. आपल्याला या कार्यक्रमासाठी बळवंत तुकाराम सावंत मानखुर्द यांनी 251 रुपयाचं देणगी स्वरूपात अन्नदानासाठी मदत केलेली आहे. त्यांचा देखील खूप खूप आभार. आता मी विनंती करतोय की आपलं पुढचं भजन मंडळ संत ज्ञानेश्वर माऊली भजन मंडळ डोंबिवली यांनी येण्यापूर्वी त्यांचा एक छोटासा व्हिडिओ, कारण हे मंडळ जे आहे, जसं आता आपण समर्थ कृपाला पाहिलं त्याच पद्धतीचं हे मंडळ, कारण बऱ्याच लोकांना या मंडळाने घडवलंय. काही लोकांना या मंडळाने व्यसनमुक्त केलंय. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी सांगता येतील. जसं दर गुरुवारी त्यांच्या गाडीला हरिपाठ असतो. मी विनंती करतोय निखिल महाराज यांना की आपण त्यांचा एक छोटासा जो आम्ही प्रयत्न केला व्हिडिओचा, तो व्हिडिओ दाखवायचा आहे. हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाही, या तत्वावर कार्य करणारे श्री संत ज्ञानेश्वर माऊली भजन मंडळ हे वारकरी संप्रदायाची परंपरा जपणारे एक आदर्श रेल्वे प्रवासी भजन मंडळ आहे. सचिव किंवा खजिनदार अशी कोणतीही पदे नसून सर्व सभासदांना समान सन्मान दिला जातो. रेल्वे प्रवासादरम्यान नियमित भजन आणि प्रत्येक गुरुवारी हरिपाठ केला जातो. मंडळाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे तरुण पिढीला वारकरी संप्रदायाकडे वळवणे आणि नामभक्तीची परंपरा पुढे नेणे. अनेक नामांकित कीर्तनकारांनी या भजन गाडीला भेट दिली आहे. तसेच वैकुंठवासी हबवस्त्री शिवराम महाराज शिंदे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त 2012 साली CST ते डोंबिवली लोकल मध्ये प्रथमच कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. भजन स्पर्धांमध्ये अनेक पारितोषिके मिळवली आहेत. विशेष म्हणजे आतापर्यंत 54 वेळा चकवा वादक पारितोषिक मंडळाने पटकावलेले आहे. या मंडळातून अनेक गायकांना संधी मिळाली असून हबवश्री संतोष महाराज चव्हाण आणि हबवश्री राजेश महाराज भास्टे असे 2 युवा कीर्तनकार घडले आहेत. तसेच पंढरपूर येथील श्री वारकरी सेवा प्रतिष्ठान मठाला मंडळाकडून वेळोवेळी मदत केली जाते. याशिवाय श्री संत ज्ञानेश्वर माऊली भजन सामाजिक संस्था मुंबई महासंघाच्या सर्व कार्यक्रमांमध्ये मंडळ सक्रिय सहभागी असते. संत ज्ञानेश्वर माऊली भजन मंडळ नामभक्तीची परंपरा एकोप्याने जपणारे भजन मंडळ. हॅलो हॅलो हॅलो. यानंतर मी संत ज्ञानेश्वर माऊली भजन मंडळ डोंबिवली यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यासपीठाचा ताबा घ्यायचा आहे. या भजन मंडळाचे मुख्य गायक असतील संजय उतेकर माऊली, वादक आहेत रवींद्र कोकाटे, त्याचबरोबर चकवा वादक आहेत गणेश तिटेकर, राजू भाटे, कोरसवाले आहेत भरत लोहकरे, जितेश पवार, प्रकाश सणस, स्वप्नील कोंडाळकर, प्रदीप खोत आणि पाष्टे. आपण या ठिकाणी व्यासपीठाचा ताबा घ्यायचा आहे. या
भजन मंडळाचं नुकतंच आपण या ठिकाणी चित्रीकरण पाहिलं. अतिशय उत्तम कार्य या भजन मंडळाचं सातत्याने होत असतं. आणि या भजन मंडळाचं आणखीन एक वैशिष्ट्य की या ठिकाणी चकवा वादक आज या ठिकाणी त्यांचा मुलगा नाही आहे, गणेश तिटेकर आणि त्यांचा मुलगा आहे. हे सातत्याने प्रत्येक ठिकाणी एक उत्तम जोडी म्हणून चकवा वादक आम्ही पाहायला आम्हाला मिळतं. आज या ठिकाणी त्यांचा मुलगा नाही आलेला आहे, तर दिसत नाहीये. आपणाला खूप खूप शुभेच्छा. हॅलो 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 हॅलो. यानंतर होणारी भजन सेवा साई सेवा रेल्वे प्रवासी भजन मंडळ यांनी व्यासपीठाचा ताबा घ्यायचा आहे आणि त्यानंतर मध्यंतर होईल, जेवणाची वेळ होईल. हॅलो अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र इथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराती नमस्कार माझा माऊली ज्ञानेश्वरांसी पुंडलिक वरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव विठू पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु संत तुकाराम हर 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 आई भवानी छत्रपती शिवाजी हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राजा राम राजा राम कृष्ण हरी राजा राम राजा राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरे हरे जय जय राम
संतांची या पायी हा माझा विश्वास, संतांची या पायी हा माझा विश्वास, संतांची या पायी हा माझा विश्वास, संतांची अपाये हा माझा विश्वास, संतांची अपाये हा माझा विश्वास, संतांची अपाये हा माझा विश्वास. सर्व भाविदास झालो त्यांचा, सर्व भाविदास झालो त्यांचा, त्याची माझे हित करीती सकळ, त्याची माझे हित करती सकळ, त्याची माझे हित करती सकळ. जिने हा गोपाळ कृपा करी, जिने हा गोपाळ कृपा करी, तिची माझे हित करती सकळ, त्याची माझे हित करती सकळ, त्याची माझे हित करती सकळ. भागली या मज वाहतील कडीये, भागली या मज वाहतील कडीये, भागली अमर वाहतील कडी, भागली अमर वाहतील कडी. हे त्यांचे यान जोडे सर्व सुख, सर्व सुख, त्यांचे यान जोडे सर्व सुख, सर्व सुख, तिची माझे हित करती सकळ, त्याची माझे हित करती सकळ, त्याची माझे हित करती सकळ. तुका म्हणे शेष घेईन आवडी, तुका म्हणे शेष घेईन आवडी, कामने शेष घेईन आवडे, तू कामने शेष घेईन आवडे. तुका म्हणे शेष आ
अनयाची राधा उभी ती 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 अनयाची राधा तिला कृष्ण मुरलीची बाधा हो तिला कृष्ण मुरलीची बाधा हो अनयाची राधा उभी ती अनयाची राधा उभी ती अनयाची राधा स्वर मुरलीचा पडता काने बावरली ती गोकुळ हरणी बावरली ते गोकुळ हरणी स्वरसवादी भान हरपुनी स्वरसवादी भान हरपुनी विसरली करधंदा अनयाची राधा उभी ती अनयाची राधा उभी ती अनयाची राधा नाद कोंदला साऱ्या त्रिभुवनी नाद कोंदला साऱ्या त्रिभुवनी नाद कोलला साऱ्या त्रिभुवनी नाद कोलला साऱ्या त्रिभुवनी धुंद झाली सारी अवनी हर्ष गळतसे नयनामधुनी फुलली स्वरनादा अनयाची राधा उभी ती अनयाची राधा उभी ती अनयाची राधा फुलविती गवळणी परस्पराला फुलविती गवळणी परस्पराला फुलविती गवळणी परस्पराला फुलविती गवळणी परस्पराला वेळ लागले या राधेला वेळ लागली लागली राधेला वेळ लागले हो वेळ लागले हो वेळ लागले या राधेला एका जनार्दनी कन्हैया रमला एका जनार्दनी कमया रमला एका जनार्दनी कन्हैया रमला राधेच्या छंदा अनयाची राधा उभी ती अनयाची राधा उभी ती अनयाची राधा तिला कृष्ण मुरलीची बाधा हो तिला कृष्ण मुरलीची बाधा हो अनयाची राधा उभी ती अनयाची राधा उभी ती अनयाची राधा कुंडलिक वरदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम वा अतिशय सुरक सुंदर सादरीकरण संत ज्ञानेश्वर माऊली भजन मंडळ डोंबिवली मुख्य गायक होते संजय उतेकर माऊली त्याचबरोबर वादक होते रवींद्र कोकाटे साहेब अतिशय सुंदर असा अभंग या ठिकाणी निवडला होता संतांची या पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा खरोखर संत तुकाराम महाराज म्हणतात की संतांनी दिलेले वचन कधीही खोटेही ठरत नाही ते आपल्या नेहमी भक्ताच्याच काळजीपोटी असे वक्तृत्व केलेलं असं असे विधानं केलेले असतात मी आमचे परीक्षकांना विनंती करतो की आपण या ठिकाणी 2 शब्द बोलावे राम राम वा एकंदरीत छान झालं
गाणं छान होतं, कोरस छान होता, चकवा अतिशय चांगला वाजला, रिदम पण छान होता. पिलू रागामध्ये तुम्ही कान्हायाची राधा, वा वा, छान. धन्यवाद. संत ज्ञानेश्वर माऊली भजन मंडळ डोंबिवली यांना सन्मानित करण्यासाठी मी मंडळाचे कार्यकर्ते श्री वसव शोभा संजय पाटील यांना दोघांनाही या ठिकाणी व्यासपीठावर आमंत्रित करतो. संत ज्ञानेश्वर माऊली भजन मंडळाचे मुख्य गायक संजय उतेकर, त्याचबरोबर वादक रवींद्र कोकाटे, या दोन्ही माऊलींना सन्मानित करण्यासाठी संजय पाटील व सौ शोभा पाटील यांना विनंती करतो. आपण या ठिकाणी व्यासपीठावर त्यांना सन्मानित करायचं आहे. आपण या ठिकाणी प्रत्येक स्पर्धकाला, वादकाला आपण आवर्जून या ठिकाणी सन्मानित करत आहोत. कुंडली कवर्धा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठू पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. धन्यवाद. यानंतर जे सादरीकरण होणार आहे साई सेवा रेल्वे प्रवासी भजन मंडळ, आणि त्याच्यानंतर आपण मध्यांतर घेणार आहोत. साई सेवा रेल्वे प्रवासी भजन मंडळाला मी विनंती करतो आपण या ठिकाणी व्यासपीठाचा ताबा घ्यायचा आहे.